मित्रांनो, आम्ही आलो आहेत मोंड्यामध्ये. गहू ज्वारी संपली. आम्ही रानात गहू ज्वारी पेरलीच नाही, त्यामुळं गहू ज्वारी सगळी संपली बघा. आणि हे बघा, इकडं पाहुणे येणार आहेत संक्रांतीला. ते आपल्या इकडं रीतिरिवाज असते संक्रांतीचे, ती वौसा घेऊन यायचं, काय काय म्हणते ते मला काय एवढं माहीत नाही, आईला माहिती. तर ते काय घेतलं नाही, वेळ पण नव्हता एवढा. पण एक 6 साड्या घेतल्यात बघा. काठपदर साडी नाही ती, पण अशा साध्याच घेतल्यात, कारण यावर्षी आमची लय हरपड चालली, त्याच्यामुळं नाहीत घेतल्या भारी साड्या. तर आता आम्ही चाललो मोंड्यामध्ये ज्वारी आणि गहू किराणा भरायला. बघा, आई वडील दोघं बी आम्ही असं मोंडे हिंडायला म्हणजे शॉपिंग करायला चाललो. तर इकडं बाजार भरते, त्या ठिकाणी आडतीवर चाललो. बघू आता ज्वारी काय भाव भेटते ती. पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. बघताय, आईन माझे वडील, भाऊ म्हणते मी वडिलाला, ज्वारीचा भाव विचारायला तर आम्ही आलो तर आडतीवर. बापरे, बघा तिकडं बाजार भरते. बाजारात तर कुणीच म्हणजे आज बाजारच नाही, तर अंबाजोगाईचा दर मंगळवारी बाजार असते. आज आहे शुक्रवार, पण आम्ही ज्वारी गहू संपले म्हणून आलो. बघा, ही अंबाजोगाईच्या आडती आहे तिथं एका लाईननं, पण आम्ही एका आडतीत गहू ज्वारी बघाय आलोत. तर ज्वारीचे पोते बिते बघा काय भाव आहे काय माहिती. लाज वाटायली मोबाईल कॅमेरा धरून जायची. बघा, काय भाव आहे होय, किती भाव म्हणले भाव? ह्यांच्याकडं नाही का? ज्वारी बाजरीचा एक कटन जेवायचा एक घेतो, गव्हाचा गव्हाचे 2 घ्यायचे क्विंटल. कमी होईल, 55 रुपयापर्यंत होईल सोयाबीन. 55 वाढली तर वाढली, एखादा फटका कमीत होईल. नाही कमी होत नाही सर, कमी काहीच होत नाही. एवढा बी चालायला बरा. एवढा 10,300 10,400 रुपये ह्याचा भाव आहे खुनीलालचा. मोठा हरभऱ्याचं नाही अजून काही, 9.5 पासून पुढंच आहे. आणि मोठा हरभरा आपल्याकडे नाही चालू. मोठा फ्रेंड, गहू ज्वारी घेतली बघा, सॅट मध्ये टाकली. इकडं किराणा घेतला का नाही? किती घेतला ग? घेतला डबा 3,500. 3,500 लागले डब्याला. किराणाची साखर 10 किलो. हा, तर बघा इकडं किराणा आणि साखर घेतलेली आहे. आणि अजून काय राहिले घ्यायचं? तेल घ्यायची तिकडे. इकडे तेलाचं डबा. तेल कसं भेटलं? 2200लाच म्हणायचं. खूप उशीर झालेला आहे. आता रूमवर जायचे, रूमवरचा पसारा घ्यायचा आहे आणि चलत राहायचंय. तर मित्रांनो, जगणं सध्या एवढं अवघड झालंय की आमच्या वडिलाला सांगितलं होतं मी, पैशाचा माल करू नका शेतामध्ये, तुम्ही आपलं ज्वारी गहू खायापुरती पेरा, 1 एकर तरी रानात पेरू शकत होता. ऐकलं नाही ना, तेव्हा एवढं महागाचं धान्य विकत घेतलंय. ज्यावेळेस आपण विकत घेतो त्यावेळेस आपल्याला कळतं की किती अवघड आहे विकत घेऊन खाणं. ज्यांना शेती नाही त्यांना विचारा. आणि आज आम्ही पण 2 वर्ष झाले विकत खातोय, कारण वडील ऐकायलाच तयार नाही. घरामध्ये सगळे न ऐकणारे आडमुठे म्हणलं तर वडील आहेत माझे. कम काय झालं आहेतच ना मग. बरं ठीक आहे, असू दे द्या, कमवतेच भीती, तसं नाही. पण त्यांना वाटतंय पैशाचा माल करायला पाहिजे शेतात, पण पैसे कुठल्या गोळ्यात जातीत कळत नाही. आणि असं माल विकत घेऊन खायचं म्हणजे मराठ्याला सूर्य आल्यासारखं आहे. तर घेतलंय बघा सगळं सामान. आता आम्ही चाललो घरी. आता मी जॉबच्या नादात तिथं रूम ठेवली होती, आता रूम पण आज खाली करते. आता मी जाणार आहे म्हणजे मुलांच्या शाळेवर कार्यक्रम आहे स्नेहसंमेलनाचा. तर चांगल्या शाळेत मुलं शिकतील आणि त्याचं प्राधान्य सगळं मलाच जाते, कारण मी खूप प्रयत्नाने त्यांना त्या शाळेत टाकलं. असं मला काही, मी माझे कर्तव्य पार पाडले, पण अजूनही इथून पुढंही मी पार पाडणार. त्या नराधम टाकून दिलेल्या 12 बाप्पाच्या अवलादीनं जरी टाकून दिलं असतं, मी टाकून दिलेलं नाही. मी माझं कर्तव्य पार पाडत आहे आणि इथून पुढेही पार पाडणार. तर त्यांच्या भवितव्याकरता मी आता कोल्हापूर जॉईन करणार आहे. लवकरच कोल्हापूरला जात आहे 20 तारखेपर्यंत.
जॉबसाठी. जॉब भेटलेला आहे, पण मी एक 10 ते 11 दिवस थांबणार आहे. मुलांची गॅदरिंग घेऊन त्यांच्या आनंदात आपला आनंद व्यक्त करणं, त्यांचा अभिनय बघणं ही मला म्हणजे हे माझ्या तत्वात बसतंय. आणि जर मी असं गेलं तर त्यांचं मन कुठं तरी दुखावल. मी आत्ताच गेले तर म्हणून थांबलेले आहे. रूम खाली करत आहे. आज आंबेजोगाईचा म्हणजे बारदाना घेऊन पसारा वगैरे आज जायचं आहे गावाकडं आणि कार्यक्रमाला येऊ आम्ही. कार्यक्रमानंतर जाणार आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.